कुंभकर्णावानी. काय काऊन गोळा काढून राहिली? अहो लवकर उठा, मला फार्म भरायचा आहे. फारम? कशाचा फारम? आमदारकी खासदारकीला उभी राहतायस काय? अहो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये महिना चालू केला. नवीन योजना आणली बहीण माझी लाडकी, त्याचा फार्म भरायचा आहे. वा रे वा सरकार. 1500 रुपये महिलाला बसमध्ये फ्री, आणि आम्हाला काय आहे? अहो तुमच्यासाठी पण एखादी योजना काढेल ना सरकार. काढायलाच पाहिजे सरकारने आमच्यासाठी योजना. त्याचं नाव ठेवलं पाहिजे, भाऊ माझा भाड खाऊ. ते सगळं जाऊ द्या, आधी माझा फार्म भरून द्या. दे पैसे फार्म भरायला. आता सध्याचे तुम्ही भरा, नंतर मी तुम्हाला देतो. अहो तुझ्या पैशाचं काय माहीत पडतात की नाही पडतात ते. मग हे सगळे लोक फार्म भरून राहिले, ते येडे आहेत का? लोकांचं नाही माहीत, पण तू मेंदू घुटण्यात आहे. अय मायाशी ना जरा प्रेमाने बोलत राहा, नाहीतर. धमक्या देऊन राहिली का तू? काय करशील तू? मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, माहित आहे का? ते पण लाडकी. अहो मला इकडं जर खायला पैसे नाही, आणि तुझा फार्म भरायला कुठून पैसे येतील? माझ्याकडे आहे ना पैसे. पैसे नाही, जर आहे माझ्याकडं. देऊ का जेवण टाकून? बरं जाऊ दे, पैसे भरतो मी, पण त्याला कागदपत्रही लागतील ना. कागदाचं आहेत आपल्या घरी, आणि पत्र आपल्या घरावरचे काढू. देवा, स्वर्गात जोड्या बनवताना मेंदू नसलेला माल माझ्याच वाटेला घातला का? काय व तू डोकं दुखते काय कांद्या बार? नाही. बरोबर आहे, तुला डोकंही नाही तू डोकंही दुखत नाही. अवा घुटण्यात मेंदू, त्याला कागदपत्र लागतात, त्याला शाळेची टीसी लागते, आधार कार्ड लागते, पॅन कार्ड लागते, राशन कार्ड लागते. लगेच देते मी तुम्हाला ते कागद. आधी मला दात घासू दे, चहा ढोसाडू दे, नंतर बघू तुझं काय लाडकी बहीण योजनेचं. सरकारने ही स्कीम बायासाठी आणली, यात माणसाचा चुराडा होऊन राहिला. हे घ्या, याच्यात आधार कार्ड आणि राशन कार्ड आहे. का व लग्न जमवायच्या टायमाला आधार कार्डवरचा फोटो दाखवला असता तर किंवा संग मी कवाच लग्न केलं नसतं. फोटो काय दाखवायचं काम होतं, डायरेक्ट मला फाईल होतं ना तुम्ही. अव तवा तू तोंडावर 1 क्विंटल मेकअप उतरला होता ना. मेकअप लावून तर फसवलं मला. तर दुसऱ्या वेळेस जाऊन पोरगी पाहिजे ना, तर तिला तोंड धुवायला लावाल मी. आता दुसरं लग्न करायचं का तुम्हाला? अवा अवदासे, मला पोरगी नाही, दुसऱ्याला जेव्हा पोरगी पाहायला जाईन ना, तेव्हा सांगत आहे मी तोंड धुवायला लावून म्हणून. तेव्हा पांचटपणा बंद करा आणि जा मुकाट्यानं फॉर्म भरायला. अव याला शाळेची टीसी लागते. काय तुमच्या आणि मी काय अंगुठा छाप दिसायला काय? अंगठू बहादर 10वी पास आहे मी. कॉप्या करून झाली असशील पास. टीसीचे झेरॉक्स काढून घ्या ना. अव घुटण्यात मेंदू, टीसी झेरॉक्स, ते टीसी आपल्याला शाळेतून आणावं लागते. तू या भावाला फोन कर. मी नाही करत त्याला फोन. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. तू तिथून पण भांडणं करून आली तुझ्या भाऊ भाऊजनी सोबत. काय म्हणली त्या भावाला? मरीन पण तुझ्या दारात पाहण्या ठेवीला. आता कशी खुटी गुतली? 7वीची टीसी आहे, ती चालती का? चालती, दे. अच्छा, काय चालू आहे? काय नाही भाऊ, काय सांगू, बायकोचा फार्म भरायचा आहे, त्याचे तमाशे चालू आहेत. आईश आहे भाऊ तुमची. तू लग्न नाही होऊ राहिला म्हणून तुला आमची आईस वाटून राहिली. एकदा का तुला लग्न होऊ दे. तू नाही दरवाजा लावून भांडे घासले तर नावाचा सच्चा नाही मी. हे घ्या माहिती टीसी. सतीश भाऊजी, तुम्ही कवा अशी का आले? आत्ताच टपकलो मी. तुम्ही भरला का तुमच्या मायचा लाडकी बहीण योजनेचा फार्म? हा, कधीचा माझ्या बापानंच भरला. पाव लोकायला तर फुकटचे पैसे मिळाले, रातच्याला झोप येत नाही, आणि तुम्हाला तर त्या फार्मशी काही घेणं देणंच नाही. अव सत्याला काय पाणी पिणे विचारतोस की नाही? शामू भाऊजी, 100 रुपये आहेत का तुमच्याकडं? कशाला लागत होते 100 रुपये? असन तर 20 रुपयाचं दूध, 40 रुपये साखर आणि 30 रुपयाची चहापत्ती आणा. राहू द्या की वहिनी, एवढं कुठं टेन्शन घेता? चहा सोडला मी तेव्हाच. कधीपासून? आत्ताच सोडला. 5 रुपयाच्या चहासाठी 100 रुपयाचं चंदन आहे इथं. पहा ना सतीश भाऊजी, कुत्र्यावानी टपेलेच असतात. एक सरकारची योजना सोडत नाही, आणि तुम्हाला तर काही घेणं देणंच नाही. वहिनी, लोक चांगले, तुम्हीच लय कुचिन मला चहा. आय भाऊ, आता आमची भांडणं लावून देतो का? बायको तू एक पासपोर्ट दे. पासपोर्ट तर नाहीये, आपल्या लग्नाचा फोटो आहे, देऊ का? लग्नाचा फोटो कशाला? बॅनर छापायचा आहे का? अव उलट आपला लय फायदा आहे लग्नाचा फोटो दिला तर. काय फायदा आहे? लग्नाच्या फोटो मध्ये आपल्या दोघांचे मुंडके आहे, मग आपल्या दोघांना पगार चालू आहे, मग आपल्या दोघांचा फायदा होईल ना. अवा भिंडोक, मी बाई आहे का? मी लेडीज आहे का मला पगार चालू व्हायला? सच्चा, तुला योजनेचा फायदा भेटू शकतो, लाडक्या बहीण योजनेचा. कसा? एरवी तू घरातले सगळे कामं करतो, झाडून घालतो, भांडे घासतो, कपडे धुतो, सर्व कामं करतो ना. तुमच्यासारख्या बायको पीडितासाठी एक नवीन योजना येणार आहे, बायकोचा भाड्या. तूच राहिला होता का आता? जा लवकर आणि फार्म भरून या. जातो. चाल रे सतीशा. मी कशाला येऊ, मग थोडे काम आहे. अरे नाश्ता करू घालतो ना. चल मग.